मात्र मिथूनवरती हल्ला चढवला गेलाय. आता फलंदाज पद्माकरने मात्र चौकाराने आगास केलाय. गोलंदाज मिथून मात्र यावेळेस मला मोठा फटका केला. मिस टायमिंग होता. क्षेत्ररक्षक शॉर्ट मिडनवरून येतात चेंडूला उचलून फेकतील. तोपर्यंत एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. आमच्या आंबेगावचे ज्येष्ठ समाजसेवक आमचे अशोकजी भाग्यवंत यांचा सुद्धा आमच्या मंचावरती विराजमान. अशोकजी भाग्यवंत यांचं नेहमीच मात्र सहकार्य असतं टीम आंबेला. बॉल मात्र मोठा फटका गेलताय. मिस्टर मिशोडे आला. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर राहतोय. A1 कॉलनीचा ब्रँडेड षटकार. धावपल लागली आहे ती 13 धावा. 3 गडी बाद. मात्र जास्तीत जास्त धावा ठोकाव्या लागतील टीम तिसगावला. जर कोणीचा विचार केला मागच्या सामन्यातील तर अप्रतिम फलंदाजी केली होती कोणीच्या फलंदाजांनी. आणि गोलंदाजीचा विचार जर केला अतिशय सुरेख गोलंदाजी हाताळताना पाहिला आपण. तिसगाव संघाकडे सुद्धा क्षमता आहे जास्तीत जास्त धावा उभारण्याची. पुढचा बॉल मात्र यावेळेस मात्र कोलाट टाकला होता. चेंडू उडवायचा होता परंतु मिस टायमिंग होतीये आणि लेग बायच्या स्वरूपात येते ही धाव. सॉरी बॅट कट मध्ये येते ही धाव. एका धावेने मात्र धावफलक पुढे. धावफलकावरती धावा लागतात त्यात 14. संदीप मात्र दुसऱ्या षटकामध्ये येते गोलंदाजी मार्क वरती आंबेगाव एंड करणं. पुढचा बॉल यावेळेस मात्र त्याच गतीने बॉल फेकलाय. ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय. हा येतोय डॉट बॉल. एक डॉट बॉल मात्र बॅकफुट वरती नेऊन ठेवेल टीम तिसगावला. एक डॉट बॉल मात्र कमबॅक करून देईल ते टीम खोनीला. पुढचा बॉल मात्र संदीपचा. यावेळेस यश लागते. चेंडूला उचलून फेकतील तोपर्यंत एकच धाव. तर प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. आयवा कॅच साठी 300 रुपये पारितोषिक आमचे आंबेगावचे लाडके युवा नेतृत्व आमचे अशोकजी भाग्यवंत. आणि तसेच फलंदाजासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. षटकार हॅट्रिक जर केली तर अशोकजी भाग्यवंत यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक असणार आहे. आणि हॅट्रिक केलेली 500 रुपये पारितोषिक. सॉरी 1000 पारितोषिक. यावेळेस मात्र पूल केल्या चेंडूला. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पारितोषिक अशोक भाग्यवंत यांच्याकडनं. पुढचा बॉल संदीपचा. यावेळेस मध्ये पुन्हा उडवायचा होता परंतु एष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. पंचामल दर्शवत आहेत. फलंदाज मात्र बाद आहे. इथे पारीचा समाप्त होत आहे. फलंदाज पद्माकर बॅक टू डगआउट. एकोणीस धावा धावपलकावरती लागल्यात. 19 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुढचा बॉल संदीप.
सज्ज होते आंबेगाव एंड कडनं. यावेळेस मात्र मोठा फटका गेलाय, उंच गेलाय चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील आणि पकडतील कॅच आणि फलंदाज होतील बाद. योगेश बॅक टू पवेलियन. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावबाद लागली ती. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विकासला पाहू शकतो आपण. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, क्षेत्ररक्षक आपण क्षेत्ररक्षक पाहू शकतो. यावेळेस मात्र पुणेदा कट करायचा होता चेंडूला, परंतु आहे ते डॉट बॉल. एक डॉट बॉल मात्र इथनं धावा रोखण्याचं काम करेल टीम खोणीला. आणि बॅकफुटवर पाहतोय आपण आता टीम तिसगाव संघ काय फलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. यावेळेस मोठा फटका, हो उडवला चेंडू गेलाय सीमेच्या पार, आर पार. A1 कॉलनीचा येतोय हा ब्रँडेड षटकार. आता मात्र गोलंदाज हरीवरती मात्र आता हल्ला चढवला गेलाय. फलंदाज विकासने यावेळेस मात्र पुन्हा फेकून दिले लॉंगांच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. हा तो षटकार. बॅट मधनं येत आहे मात्र 2 चेंडूमध्ये 2 षटकार. एक षटकार जर अजून आला तर हॅट्रिक संपादन केली. एक षटकार जर आला तर 1000 रुपये पारितोषिक 3 षटकाराच्या मागे. यावेळेस मात्र चेंडू चाललाय लॉंगॉनच्या दिशेने, चेंडू सीमारेषा पार, गोळीच्या वेगाने फरार, चौकार. विकेट हॅट्रिक जर केली तरी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्या अशोकजी भाग्यवंत. चट्टार हॅट्रिक. यावेळेस सुद्धा मोठा फटका केलाय परंतु चेंडू चालाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय हाय हँडसम बिग बिग षटकार. काय फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. राजू गायकर मात्र याला हे वादळ थांबवावं लागेल. पुन्हा एकदा ऑफस्टॉम वरती फेकला चेंडू दर्शवत आहेत. ऑफस्टॉमच्या बाहेर खराब स्क्वेअर चेंडू. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक पुढे सकेल. धावफलकावरती धावा 42 धावा. यावेळेस मात्र मोठा फटका केला होता. मिस टायमिंग आहे. मिडाऊन शतक आल्यापर्यंत मिस्टेक होतीये आणि जेल सुटते. ज्या राजूने षटकार ठोकले होते त्याचा जेल सुटलाय आणि रनआउटच्या स्वरूपात राजू मात्र बाद होत आहेत. टीम तिसगावचा विचार जर केला तर पहिल्याच फैलमध्ये त्यांनी धावा जमवल्या त्या
भव्य दिवशी स्पर्धा जय कालेश्वर चषक 2025 अपाट मेहनत टीम जय कालेश्वर क्रिकेट संघाची ग्राउंडच्या चौफेर आपण पाहू शकतो. इकडे महेश भाग्यवंत, समीर गायकर, जयेंद्र भाग्यवंत, शनिदास गायकर, आकाश भाग्यवंत, आदित्य भाग्यवंत आणि तिकडे त्रिलोक भाग्यवंत, सुमित भाग्यवंत, दक्ष भाग्यवंत, संकेत भाग्यवंत, सॉरी संकेत भोईर, दीपेश भाग्यवंत, विशाल भाग्यवंत, मोलाचं सहकार्य राहिलं यांचं इथे. राज भाग्यवंत सुद्धा पाहू शकतो आपण, सुधीर मोरगे, अपाट मेहनत, सोपान भाग्यवंत, पूर्ण आंबेगाव टीमचे सर्व खेळाडू आणि समर्थक मात्र मॅचचा आनंद तर घेता येतात, परंतु बाउंड्रीच्या मागे मात्र उभे आहेत सर्व. आणि आमचे विश्वास वाहिले यांच्याकडनं आम्हाला आज पाण्याची सोय झाली आहे, त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. आणि कमिटी करणं ट्रॉफ्या आणि कूलर, 40+ कमिटी करणं ट्रॉफ्या, कूलर आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे शिरोली गावचे विशाल यांना सुद्धा पाहू शकतो आपण. त्यांनी आजच्या दिवसामध्ये खूप मेहनत घेतली आहे. तसेच आमचे मच्छिंद्र भाग्यवंत यांना सुद्धा पाहू शकतो आपण मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि आमचे MTCचे सर्व रोशनदादा फराड आणि क्लॅरिटी फर्स्ट क्वालिटी जे सातत्याने आपण पाहत आलोय, अनेक साऱ्या स्पर्धा आपण पाहतोय. आणि आमचे सनकार फराड कॅप्टन यावेळेस मला जोरदार मोठा फटका केला. क्षेत्ररक्षक आहेत, तुला अडवतील का? आणि काय फिल्डिंग झाली आहे तिथे. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. तिसऱ्या धावाचं धाडस नसेलच, 2च धावेने समाधान मानावं लागेल. 2ने मात्र श्री गणेश होते टीम कोणीचा. धावा कुठाव्या लागतील. 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. सेमीफायनलची मॅच. फलंदाजी मार्क वरती फलंदाज मिथुनला पाहतोय आपण, जो स्ट्राईकला आहे. मात्र चांगले मोठे फटके पाहिलेत त्याच्या बॅट मधून आजच्या दिवसामध्ये. पुढचा बॉल मात्र मोठा फटका खेळायचा होता. चेंडू गुडलँड स्पॉट म्हणून सरळ ट्रॅव्हल झाला हिस्ट्री कशाच्या हातामध्ये. आणि हा येतोय डॉट बॉल. गोलंदाजीचा विचार केला देवेंचा, अप्रतिम गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. आजचा दिवस गाजवलाय तिसगाव संघाने सुद्धा आणि खोनी संघाने सुद्धा, परंतु आता मात्र संघर्ष करावा लागेल टीम खोनीला. पुढचा बॉल देवेंचा. या वेळेस मोठा फटका खेळायचा होता. आता चेंडू चालले लॉंग एकला. चेंडू मात्र थांबणार नाही. आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे, परंतु चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आता मात्र हल्ला चढवलाय मिथुनने, मात्र देवेंवरती मात्र चौकार आलाय. जसं धावा कुटाव्या लागतील. पुढचा बॉल देवेंचा. यावेळेस मध्ये मोठा फुटका होता, परंतु त्याच दिशेने चेंडू चालला. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येत आहे, चेंडूला उचलून फेकतील. एकच धाव मात्र एकवटली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागताय त्या तब्बल 7 धावा. आणि आम्हाला आजच्या दिवसामध्ये साथ दिली आमचे साथी समोलोचक साहेबू भंडारी. सातत्याने मलंगड परिसरामध्ये एक नामवंत समोलोचक आपण पाहतोय. करवले गावचा एक बुलंद आवाज, ज्यांच्या माध्यमातून आपण समालोचन नेहमीच मोठ्या स्पर्धा गाजवल्यात. मोठ्या स्पर्धा सुद्धा गाजवल्यात. येणाऱ्या कालामध्ये खूप अजून मोठ्या स्पर्धा पाहायला मिळतील आपल्याला त्यांच्या माध्यमातून पार पाडताना. जाऊया मॅच कडे. मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. तिसगाव बनाम खोनी. तिसगाव संघाने धावा कुठल्या तब्बल 44 धावा आणि 45 टार्गेट दिले. आणि टीम खोनीला मात्र ते चेस करायचंय. पुढचा बॉल देवेंचा. यावेळेस मात्र त्रिपळाची होते. बिग विकेट डाऊन. संदीप बॅक टू डगाव.
मंचावरती शुभ सन्मान होते अशोक दीनानाथ भाग्यवंत. अशोक भाग्यवंत या, आपला शुभ सन्मान आहे आमच्या कमिटीच्या वतीने. तुम्ही मंचावरती यायचे, तुम्हाला विनंती आहे. स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. देवेन मात्र एक विकेट मात्र त्याने घेतलाय. आता कमबॅक केलंय मात्र पुढचा बॉल फरण्यास सज्ज नवीन फलंदाज खेळपट्टीवरती भालचंद्र. या वेळेस मात्र भालचंद्रांनी चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अशोक भाग्यवंत पारितोषिक जे लावलं होतं ते रद्द करण्यात आले आहे. दीपेश भाग्यवंताला मात्र सुवर्ण संधी होती. जर कॅच पकडली असती तर 500 मिळाले असते. एका हप्त्याचा पेट्रोलचा खर्च निघाला असता कामावरचा. धावपलकावरती धावा झाल्यात त्या 13 धावा एक षटकाच्या समाप्तीनंतर. अद्यापी पुढचा बॉल यावेळेस मात्र हलक्याने चेट केलं चेंडूला. चेंडूवरती वेगाने आलेत, चेंडूला उचलील फेकतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बॅडमिंटन विकेट 2 फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल डबलने मात्र मॅचला पुढे ढकलत असताना टीम खोनीला आपण पाहतोय. यातून जो संघ विजय होईल तो थेट मेगा फायनल मध्ये टीम वसार सोबत फाईट करेल. उर्मिला प्रतिष्ठान वसार. पुढचा बॉल मात्र मोठा फटका केला जातो. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत एकच धाव. चांगल्या प्रकारची फिल्डिंग आपण पाहतोय. शॉर्ट मिड ऑनला राजू गायकर आहेत तिथे. त्यांच्या बॅट मधून राजू गायकवाड आहेत. त्यांच्या बॅट मधून आपण मोठे फटके पाहिले. चुका मात्र होत नाहीयेत टीम तिसगाव कडनं. पुढचा बॉल फेकण्याचे सज्ज गोलंदाज किशोर. या वेळेस मोठा फटका केला. पुन्हा एकदा मिडानवरून षटक्षक येत आहे, त्याला उचलतील फेकतील. एकच धाव. काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक गोलंदाजी म्हटलं तरी चालेल. किशोर वरती मात्र भरोसा दाखवलाय आणि किशोरने मात्र सिद्ध करून दिलंय की गोलंदाजी ज्या प्रकारची चांगली करतोय अशा वगैरे बांधून ठेवलंय टीम खोनीला. 9 चेंडू आणि 28 धावेची अद्याप गरज. इतने मोठे फटके मारावे लागतील. सलामीला आलेला फलंदाज मिथुनला कमबॅक करावं लागेल. मैदानाच्या चौफेर आमचे प्रतिनिधी सर्व. पुढचा बॉल यावेळेस मात्र चेंडूला प्रहार केला आहेत, परंतु बनतील प्रेक्षक. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय मिथुनच्या बॅट मधनं. षटकार. अद्याप सामना संपला नाहीये, कारण इथून एखादे 2-3 मोठे फटके टीम खोनीला मॅच मध्ये शिरकाव करून देतील. इथून डॉट बॉल टीम तिसगावला मात्र कमबॅक करून देतील. कमबॅक गोलंदाजी करावी लागेल. जर सलामीचा मिथून जर मात्र आता पुढचा बॉल यावेळेस पुन्हा मोठा फटका खेळायचा होता. स्क्वेअर लेग मधून शतक खूप वेगाने आले. चेंडूवरती चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत एकच धाव आणि एकच धावेने समाधान मानावेल. 7 चेंडू आणि 21 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे.
पुढचा बॉल फलंदाज भालचंद्र त्याच्या बॅटमन सुद्धा एक षटकार आलाय. शेवटचा बॉल असेल या षटकातील. ह्या वेळेस सुद्धा भालचंद्रच्या बॅट मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय हँडसम बिग बिग A1 कॉलनीचा ब्रँडेड षटकार. चला स्पीडअप करा. तिसगाव संघ जास्त वेळ घेऊ नका. 30 धावा अद्याप 6 चेंडू आणि 15 धावेची गरज. थर्टी रन्स 30 धावा आणि षटक कंप्लीट झालंय. या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि चौथ्या चेंडूवरती षटकार आणि 5व्या चेंडूवरती 1 धाव आणि 6व्या चेंडूवरती षटकार. चला टीम तिसगाव उत्कृष्ट असे आमचे समालोचक साहेबू भंडारी, करवली गावची आन बान शान आणि नेहमीच त्यांचं सहकार्य राहत आहे. टीम जे काळेश्वर अंबेला. पुढचा गोलंदाज विकास. यावेळेस मात्र उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडूला एका टप्प्यावरती उचलतील आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. बिग फाईट मॅच, बिग फाईट मॅच. 5 चेंडू आणि 14 धावेची गरज अद्याप ही सामना संपला नाहीये. मात्र दोन्ही संघांनी सामना टिकून ठेवला आपल्या मुठ्ठीमध्ये. एका बाजूला तिसगाव संघ तर एका बाजूला खोणी 40+ संघ. भालचंद्रच्या बॅट मध्ये 2 षटकार पाहिलेत आपण. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अराउंड द कार्पेट खेळायचा होता परंतु पंच आम्हाला दर्शवत आहेत खराब चेंडू आहे. डाव्या इष्टीच्या बाहेर असला चेंडू. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक पुढे सरकेल. धावफलक धावा 32-32. स्पीडअप करा. पुढचा बॉल विकासचा. भालचंद्र मोठा फटका अरेंज केला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील प्रेक्षक. चेंडू चाललाय गोळीच्या वेगाने फरार. 1 बाउन्स 4 रन्स. थँक्यू डीजे. अद्याप 4 चेंडू आणि 10 धावेची गरज. 9 धावेची गरज आहे अद्याप. यावेळी मोठा फटक्याने केच केले. चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील प्रेक्षक. चेंडू त्याला सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
अद्याप 3 चेंडू 5 धावेची गरज असेल टीम कोहनीला. कोणताही संघ मात्र सामना सोडायला तयार नाही आताच्या घडीला. भालचंद्रचा विचार केला, अप्रतिम फलंदाजी करतोय. यावेळेस मध्ये मोठा फटका केलताय, क्षेत्ररक्षक आहेत परंतु बांधतील प्रेक्षक आणि चेंडू झाला सीमारेषेच्या बाहेर. आहे ते चौकार. दुसरी चौकार हॅट्रिक, सॉरी तिसरी चौकार हॅट्रिक. आणि कंपल्सरी चेसिंग असणार आहे, हा स्पर्धेचा नियम आहे. आणि भालचंदचा जर विचार केला तर आजच्या दिवशी दुसरी चौकार हॅट्रिक त्याच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळाली. दोन चेंडू आणि एका धावेची गरज. कोणता संघ विजयी होईल प्रश्न निर्माण झाला असेल प्रेक्षकांच्या मनामध्ये. पुढचा बॉल विकासचा आणि यावेळेस मध्ये हलकेशा हाताने कट केलंय चेंडूला, परंतु काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. हो काय फिल्डिंग झाली. आता मात्र सामन्यामध्ये मजा आहे. एक चेंडू आणि एक धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. काय मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडू एक धावेची गरज असताना हा बॉल आलाय डॉट बॉल आणि येणाऱ्या एक चेंडूवरती कंपल्सरी एक धाव करावीच लागेल टीम कोहनीला. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. पुढचा बॉल मात्र विकासने मात्र कमबॅक केलाय. विकासला इथून एकदा काहीतरी झकास काम करावं लागेल. पुढचा बॉल विकासचा. भालचंद्र या वेळेस मात्र मोठा फटका केलताय. क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल पकडतील आणि फलंदाज मात्र भालचंद्र बाद. आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय टीम तिसगाव 40+ ने. काय मॅच रंगली मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र लढला भालचंद्र, परंतु आता मात्र पराभूत झालाय तो कोहनी संघ आणि जिंकलाय तो तिसगाव संघ. हार्ड लक टीम कोहनी आणि विश ऑल द बेस्ट टीम तिसगाव. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय नो डाऊट राजू गायकवाड ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तब्बल त्याच्या बॅट मधून आल्या 30 धावा असा तिसगाव संघाचा राजू ठरलाय हा मॅन ऑफ द मॅच. आणि तिसगाव संघाचा संघनायक त्वरित टॉस साठी यायचंय.